ओला लसूण पटकन निवडण्याची एक झटपट ट्रिक सांगणार आहे. आपण जो बाजारातून आणलेला लसूण असतो नवीन, तो ओला असतो, त्यामुळे तो लवकरच सोलला जात नाही. तर अशा पद्धतीने मी सगळ्यात पहिले लसूण फोडून घेतलेला आहे आणि त्यातले जे काड्या वगैरे असतात ना, किंवा ते निघालेलं जे साल आहे ते काढून घेते सगळ्यात पहिले. या पद्धतीने मी लसूणच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या आहेत आणि मी आता तवा, म्हणजे आपण जेव्हा पोळ्या करतो ना, तेव्हाच जेव्हा आपला तवा गरम असतो ना, त्या गरम तव्यावरच हा लसूण टाकायचा आहे. एक्स्ट्रा गॅसही वेस्ट करायचा नाही. इथं आता गॅस बंद आहे माझा. तो आपल्या पोळ्या केल्यानंतरचा तवा हा बराच गरम असतो, त्यामुळे त्याच्यावरती याचं काम होऊन जातं. म्हणून मग गॅस हा अजिबात वाया घालवायचा नाही. एखादा मिनिटभर लसूण मी त्यावर शेकून घेतला होता. गरम होतानाच बराच त्याची साल निघालेली आहे आणि हातांनी आपण जसा चोळला तरी बरीच साल निघून जाते. अशा पद्धतीने आपला ओला लसूण हा आपल्याला झटपट निवडता येतो. मार्केटमध्ये नवीन आलेला लसूण हा शक्यतो ओलाच असतो, त्यामुळे त्याची साल पटकन निघत नाही. या पद्धतीने जर तुम्ही ओला लसूण निवडला तर तुमचा वेळही वाचेल आणि झटपट असा लसूण निवडला जाईल आणि लसूण निवडायला अजिबात कंटाळा येणार नाही. बऱ्याच जणांना लसूण निवडणं हे एकदम बोरिंग काम वाटतं, पण अशा पद्धतीने जर ओला लसूण निवडला तर झटपट निवडून होतो. तुम्ही इथे बघू शकता, सगळी साल अशी व्यवस्थित निघालेली आहे. तुम्हीही नक्कीच ट्राय करून बघा ही ट्रिक.